ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 10 फेब्रुवारीच्या पुढच्या भागात आपण पाहूयात. चावताळलेली प्रिया नागराजलाच विचारते की काय धमकी देत आहे काय मला, कारभार संपला म्हणजे. तेव्हा प्रियाला नागराज म्हणतो की धमकी देत नाहीये, वॉर्न करतोय. आणि तो तिला म्हणतो, कसं आहे ना प्रिया, तुझ्या खोट्या आईबापांचा जसा खरा ॲक्सिडेंट घडला तसंच तुझाही घडू शकतो. नाही म्हणजे तू आमच्या कामी येत होतीस म्हणून आजपर्यंत तुला आम्ही पोचलं, परंतु जर तुझं काम आमच्यासाठी संपलं तर आम्ही पुढे तुला कशाला पोचू ना. त्यामुळे महापूर जरी आला, वादळ जरी आलं, धरणीकंप जरी झालं ना, अर्जुनने तुझ्या गळ्यातच मंगळसूत्र घालायला हवं असं काहीतरी बघ, असं नागराज प्रियालाच धमकावतो. आता प्रियाची दोन्ही बाजूनी कोंडी होते. एक तर सायलीचा निर्धारही पक्का आहे की ती अर्जुनसोबतच लग्न करणार आहे. इकडून प्रियावरती साक्षी महिपत नागराजचीही जबरदस्ती आहे की तिला लग्न तर अर्जुनसोबतच करावं लागणार आहे. आता प्रिया भयंकर अडकले. येतंय ना लक्षात? ऑल द बेस्ट असं म्हणत नागराज प्रियाला धमकावून तेथून निघून जातो. प्रिया आणखीनच चावताळून उठते. तर ठरल्याप्रमाणे इकडे सायली चैतन्याला व्हिडिओ कॉल करते, कारण सायलीला तिच्या अर्जुनला जे पाहायचं असतं. चैतन्य सायलीचा व्हिडिओ कॉल रिसीव्ह करतो, परंतु सायलीला इशारा करून थांबायला सांगतो. सायली तर आतुर झालेली असते तिच्या अर्जुनला पाहण्यासाठी. जेव्हा चैतन्य अर्जुनकडे फोन करतो तर तो मुद्दामच अर्जुनला म्हणतो की अर्जुन इकडे बघून थोडीशी स्माईल कर ना. वैतागलेला अर्जुन म्हणतो की कशाला. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन इतक्या दिवसामध्ये सध्या हसलाही नाही आहेस ना तू, कर ना स्माईल. तेव्हा सायलीलाही अर्जुनची काळजी वाटते. तर सायलीही म्हणते की अहो प्लीज हसा ना, आणि सायली ही स्माईल करायला लागते. तर चैतन्याच्या सांगण्यावरून अर्जुन आता फोनकडे बघतो आणि उगा हसल्यासारखं करतो, परंतु अर्जुन मनातून तर पूर्णपणे नाराजच असतो. तेव्हा सायली मोबाईलवरून प्रेमाने हात फिरवते. इतक्या दिवसातून अर्जुनला पाहून तिला खूप बरं वाटतं. चावताळून उठलेली प्रिया म्हणते की हा नागराज जो आहे ना तो जरा जास्त टोलायला लागलाय. आता या नागराजने मला मारण्याआधी मला असं काहीतरी करावं लागेल की ती सायली इथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. प्रिया आता दोन्ही बाजूने अडकले म्हटल्यानंतर आता जास्तच भितरून जाते. प्रियावरती सायलीचा दराराच एवढा वाढलेला असतो की घाबरलेली प्रिया आता साक्षीला फोन करते. साक्षी अचंबित होऊन विचारते की अगं मुली, हळद चालू आहे ना तुझी तिथे, अगं मग तिथे लक्ष दे, मला सतत कॉल का करतेस तू. तेव्हा वैतागलेली प्रिया सांगते की अगं हळद चालू व्हायला अजून उशीर आहे. हे बघ साक्षी, मला सांग, तू जे सिक्युरिटी गार्ड तैनात केलेत ते चांगले आहेत ना, म्हणजे चाळीत जशी माणसं होती तसे बिनकामाचे नाही आहेत ना. असं घाबरतच जेव्हा प्रिया साक्षीला विचारते तर साक्षी तिला जास्तच वैतागते. चिडलेली साक्षी उलट प्रियाला म्हणते की तू जर आता परत जर असले प्रश्न मला विचारलेत ना प्रिया, तिथे येऊन तुझ्या थोबाडीत मारेन मी आता. तेव्हा प्रिया म्हणते की साक्षी अगं चिडू नकोस ना गं प्लीज, अगं ती सायली तिची इतकी भीती वाटते ना मला, अगं तुझ्या त्या माणसाने जशी माती खाल्ली तशी आताही. तेव्हा साक्षी तिला म्हणते की हे बघ प्रिया, अगं म्हणूनच तर माझे सिक्युरिटी गार्ड जे आहेत ना ते तैनात करून ठेवलेत मी, आणि ती माणसं माझ्या कामाचीच आहेत. आता तू जर मला परत परत फोन करून वैताग दिलास ना तर मी तुला अजिबातच सोडणार नाही, असं म्हणत रागाने साक्षी आता फोनच ठेवून देते. चिडलेली प्रिया म्हणते की सगळेच जण नुसते मलाच प्रेशर देत आहेत, सगळे मला प्रश्नच विचारतायत, बाकी या तिघांनी तर हातच वर केलेत. परंतु ती स्वतःचा निर्धार पक्का करते की काहीही झालं तरी पुढचे 2 दिवस मला अलर्टच राहावं लागेल. शेवटी त्या सायलीचं लग्न मी अर्जुनसोबत होऊच देणार नाही. इकडे पाहुण्यांची यायला सुरुवात झालेली असते. प्रताप रविराज अगदी दारावरती थांबून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागतच करत असतात. तर पूर्णाची येऊन अस्मिताला म्हणते की अगं आजचा दिवस तरी तो मोबाईल दूर ठेव, काय सतत फोटो काढतेस तू. तर अस्मिता म्हणते की आज तर आवर्जून फोटो काढायला हवेत पूर्णाची, अगं बघ तयारी किती छान झाली आहे. आणि अस्मिता तिथे आता पूर्णाची सोबतही फोटोज काढते. तर पूर्णाची कल्पनाला विचारते की हळद कुठून झाली आहे का. तेव्हा कल्पना सांगते की हो पूर्णाई, तुम्ही काळजी करू नका, हळद कुठून झाले, थोड्या वेळाने
हळदीला आपण सुरुवातही करूयात. तर पूर्णाजीच्या मनात आता थोडी भीती असतेच. पूर्णाजी तिथे म्हणते की देवी आईच्या कृपेने आजचा हा कार्यक्रम चांगला पार पडावा. तेव्हा कल्पना त्यांना समजावते की पूर्णाई, देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आता अर्जुन आणि तन्वीची जोडी कोणीही तोडू शकणार नाही. खरं तर कल्पनेने तिथे हे वाक्य घ्यायला पाहिजे होतं की अर्जुन आणि खऱ्या तन्वीची जोडी. शेवटी काय, प्रियाचं लग्न तर अर्जुनशी होणारच नसतं. इतक्यातच आता हळदीला सुरुवात होणार असते. तेव्हा अश्विनने कमळ आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रिया बसणार असते. तर अश्विन आता ते उचलून स्टेजवरती ठेवायचं असतं. म्हणूनच तो चैतन्याची मदत मागतो. चैतन्य येतो आणि विचारतो की हे कशासाठी घेऊन आलायस तू? तर अश्विन म्हणतो की कशासाठी म्हणजे, अरे याच्यामध्ये तन्वी बसणार आहे ना, हळद लागणार आहे त्यांची आज. तेव्हा चैतन्य म्हणतो की खरं तर तो मुद्दाम टोमणा मारतो प्रियाला की चिखलात कमळ बसलेलं की कमळात चिखल बसणार आहे काय माहिती. चैतन्य स्वतःच असं बोलतो आणि स्वतःच हसायला लागतो. परंतु याचा अश्विनला खूपच राग येतो. अश्विन म्हणतो की काय काय म्हणलास तू? तेव्हा चैतन्य म्हणतो की काय नाही. तर चिडलेला अश्विन म्हणतो, मला कळतं या चैतन्य, तू तन्वीला टॉन्ट मारला असता. हे बघ, मला माहिती आहे की सायली वहिनीबद्दल तुझ्या मनात विशेष आदर आहे. परंतु आता आपल्या दादाचा आणि तिचा डिवोर्स झाला आहे आणि तन्वी आपल्या दादाच्या लग्नामुळे घरातील सर्वच जण किती आनंदात आहेत हे तुला स्पष्ट दिसतंय ना चैतन्य. त्यामुळे सगळ्यांच्या आनंदात सहभागी हो आणि हे लग्न आता तूही स्वीकार. आणि आनंदाने जर सहभागी झालास ना तर दादाही थोडासा रिलॅक्स राहील, असं तिथे आता अश्विन चैतन्याला सल्ला देतो. त्यामुळे कसं होईल, दादाला मागचं सगळं विसरायलाही मदत होईल, असं अश्विने तिथे म्हणताच चैतन्य हसायला लागतो. चैतन्याने हे सगळं शुंभासारखं उभं राहून फक्त निमूटपणे ऐकून घेतलेलं असतं. तर मुद्दाम अश्विन आता चैतन्याची मदत न घेता दुसऱ्या एका दादाची मदत घेतो. परंतु चैतन्याला काही फरकच पडणार नसतो, कारण त्याला माहिती आहे की सायली काही गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. चैतन्य मनोमन विचार करतो की अर्जुन मागचं काहीच विचारणार नाही आहे, परंतु हे सगळं या घरच्यांना का कळत नाही आहे, त्याच्या आनंदात ते सहभागी का होत नाही आहेत. तर काही वेळानंतर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणारच असते. प्रिया येऊन तर हळदीसाठी बसलेलीच असते, परंतु अर्जुन यायचा अजूनही बाकी असतो. तेव्हा विमल कल्पनाला म्हणते की हळदीची सगळी तयारी करून ठेवली आहे, आता काय बाकी राहिले ते बघता का जरा. तेव्हा कल्पना विमलला सांगते की अगं सगळं मी बघितलंय, सगळं कसं व्यवस्थितच आहे. आता प्रियाचं मन काही स्थिर नसतं, सतत विचार करत राहते. घाबरलेली प्रिया विचार करते की अर्जुन अजून कसा आलेला नाही आहे, कदाचित सायलीसोबत त्याचा कॉन्टॅक्ट झाला तर नसेल ना. आता साक्षीने तिचे ती फालतू माणसं जशी सायलीच्या घराबाहेर तैनात करून ठेवली होती तसे हे सिक्युरिटी गार्ड निघाले तर नाही 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 असं होऊन चालणार नाही, असं म्हणत अजून प्रियाची घाबरगुंडी उडते. ती पूर्णपणे बिथरूनच जाते. तर प्रिया आता उठून तिथे बाहेर जाणार, कल्पना तिला अडवते. तर प्रिया तिला रिक्वेस्ट करते की अगं मामी 1 मिनिटात आले ना. तेव्हा कल्पना म्हणते की नाही यार तन्वी, तू बस बरं आधी, अगं अर्जुन येईलच इतक्यात. अगं हे काय, अर्जुन आला सुद्धा, असं कल्पनाने सांगताच सगळ्यांच्या नजरा अर्जुनवरती खिळतात. तेव्हा अर्जुन आता खूपच नाराज असतो आणि तो अगदी उदासलेल्या चेहऱ्यानेच खालती आलेला असतो. परंतु सगळे सुभेदार मात्र खुश आनंदात असतात. आता अर्जुनला पाहिल्यानंतर कुठे प्रियाच्या जीवात जीव येतो. अर्जुन खूपच अस्वस्थ असतो, परंतु सगळे सुभेदार तिथे आता त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर पूर्णाची कल्पनाला अर्जुनचं औक्षण करून घ्यायला सांगते. तेव्हा कल्पना ही अगदी उत्साहाने पुढे जाते आणि अर्जुनचं औक्षण करते. अर्जुनचं औक्षण झाल्यानंतर कल्पना प्रियाचंही औक्षण करते. तेव्हा पूर्णाजीकडे पाहून अर्जुन फक्त खोटी खोटी स्माईल देतो. त्यानंतर प्रतिमाही पुढे येते, कारण तिलाही आता त्या दोघांचं औक्षण करायचं असतं. प्रतिमा जेव्हा अर्जुनकडे औक्षण करायला जाते तेव्हा तिच्याही लक्षात येतं की अर्जुन नाराज आहे, परंतु या सगळ्यांमध्ये प्रतिमा काही करूही शकत नसते. तर चैतन्याला तर खूपच वाईट वाटत असतं. तर नाराज असलेला अर्जुन जेव्हा इकडे तिकडे पाहायला लागतो तर त्याला प्रियामध्ये आता त्याच्या सायलीचाच भास होतो.
त्याला असं वाटतं की जणू काही सायली त्याच्या जवळ, त्याच्या आसपासच आहे. अर्जुन सायलीला पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू यायला सुरुवात होते. तेव्हा सायली ही अगदी अर्जुनकडे हसून पाहत असते. परंतु सायली प्रत्यक्षात नसून तिथे असते ते प्रिया. अर्जुन हे फक्त भास होत असतात. तर अर्जुन हसतच आता आपला हात पुढे करतो. तेव्हा सायली ही अगदी मनापासून त्याच्या हाती हात देते. दोघेही खूप खुश असतात. तर सायली आता उठते आणि येऊन अर्जुनच्या गालाला हळद लावते. जेव्हा सायली अर्जुनच्या गालाला हळद लावते तेव्हा खुश असलेला अर्जुनही आता सायलीच्या गालाला हळद लावतो आणि दोघांच्याही डोळ्यांमध्ये आता अश्रू असतात. दोघेही रडायला लागतात. तेव्हा सायली अर्जुनला एक स्माईल द्यायला सांगते. तर आतापर्यंत नाराज असलेला अर्जुन फक्त सायलीच्या भासामुळे का असेना, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती आता एक गोड छानसं स्माईल आलेलं असतं. अर्जुन सायलीकडे पाहून हसायला लागतो. त्यानंतर सायली आपल्या आहे त्या जागेवरती बसते आणि अर्जुन सायली दोघेही एकमेकांच्या हाती हात देतात. दोघेही एकमेकांकडे एकटक पाहून हसायला लागतात. परंतु अर्जुनला जसं प्रियामध्ये भास होत असतो तर सगळे सुभेदार अचंबित झालेले असतात. कारण त्यांनी ते दृश्य प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं की अर्जुनने चक्क प्रियाचा हात हातामध्ये घेतलाय आणि अगदी कौतुकाने हसत तिच्याकडे पाहतच राहतोय. तेव्हा प्रिया ही खूप खुश होते. तर सुभेदार सगळे हवालदिल झालेले असतात. तेव्हा प्रतिमाला तर आश्चर्यच वाटतं आणि चैतन्य तर मोठ्या धक्क्यातच असतो. त्यालाही कळत नसतं की अर्जुन काय वागतोय असा. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात सायलीने इशूला फोन करून आता तिच्या मदतीसाठी बोलावलेलं असतं. इशू, नमू दोघी आता प्रियाच्या लग्नाच्या साड्या घेऊन आलेले असतात. तर इशू येता क्षणी म्हणते की आलोय आम्ही नवरीच्या लग्नाची साडी घेऊन, परंतु जाणार आम्ही नवऱ्या मुलाला हळदच लावून. आणि इशू नमू दोघींचाही प्लॅन ठरलेला असतो. साड्यांच्या पिशवीत त्यांनी हळदीचं एक वेगळंच वाडगं आणलेलं असतं. अर्जुनची जी उष्टी हळद असते ती हळद त्या गुपचूपपणे सगळ्यांची नजर चुकवत साड्यांच्या पिशवीमध्ये ठेवतात आणि त्यांची जी दुसरी हळद असते ती प्रियाच्या समोर ठेवतात. आता दोघींचंही काम फत्ते होता. दोघी एकमेकींना इशारा करतात आणि तेथून निघून जातात. त्या दोघीही पोचतात ते सायलीपर्यंत. सायली त्यांना म्हणते की अगं किती वेळ झालं मी तुमची वाट पाहते. तेव्हा इशू म्हणते की आमची वाट बघतेस की अर्जुन सरांच्या उष्ट्या हळदीची वाट बघतेस. तेव्हा नमू, इशू आणि कुसुम तिथे आता त्या तिघीही सायलीला हळद लावायला सुरुवात करतात. शेवटी काय, सायलीने जे म्हटलं ते खरंच करून दाखवलेलं असतं. अर्जुनची उष्टी हळद तर फक्त सायलीलाच लागलेली असते आणि प्रियाचा पुन्हा एकदा पचका